एक होता माकड, एक होता उंदीर आणि एक होती मांजर. त्या तिघांची छान मैत्री होती. रोज ते जंगलात सगळीकडे भरपूर भटकायचे, मज्जा करायचे. आजही दिवसभर मस्त खेळून झाल्यावर त्यांना खूप भूक लागली होती. त्यांनी खीर करायचं ठरवलं. वाह, मस्त बेत ठरला, असं म्हणत सगळे एकदम उत्साहानं कामाला लागले. माकडानं पातेलं आणलं, उंदरानं रवा आणि साखर आणली आणि मनीमाऊनं दूध आणलं. तिघांनी मिळून लाकडं गोळा केली आणि चुलीवर छानपैकी खीर बनवायला सुरुवात केली. खीर शिजेपर्यंत तिघे निवांत गप्पा मारत बसले. थोड्या वेळाने खीर तयार झाली. ती थंड होईपर्यंत माकड आणि उंदीर नदीवर अंघोळ करायला निघाले. जाताना ते म्हणाले, मनीमावशी, तू खीरीची राखण करशील का? आम्ही नदीवर अंघोळ करून येतो, मग सगळ्यांनी मिळून खीर खाऊ. मांजर राखण करायला थांबली. खीरीचा छान घमघमाट सुटला होता. मनीमाऊला खूप भूक लागली होती. तिला वाटलं, आपण थोडीशी खीर खाल्ली तर कोणाला काय कळणार आहे, म्हणून मनीमाऊनं थोडीशी खीर खाल्ली. वाह, काय मस्त झालीये खीर. आता मात्र तिला राहावेना. तिनं आणखी थोडी खीर खाल्ली आणि असं करता करता मनीमाऊनं चक्क सगळी खीर संपवून टाकली. काही वेळानं माकड आणि उंदीर अंघोळ करून परत आले. पाहतात तर काय, मनीमाऊ झोपलेली होती आणि खिरीचं पातेलं पूर्ण रिकामं होतं. त्यांनी मनीमाऊला उठवलं आणि विचारलं, मनीमावशी, खीर कोणी खाल्ली? मांजर म्हणाली, मी नाही बाई खीर खाल्ली, मी तर झोपले होते. पण माकडाला संशय आला. खीर कोणी खाल्ली हे शोधण्यासाठी त्यानं एक युक्ती करायची ठरवली. त्यानं एक घागर आणली. तो म्हणाला, ही घागर आपण नदीत उलटी ठेवू. आळीपाळीनं आपण त्या घागरीवर उभं राहायचं आणि म्हणायचं, मी खीर खाल्ली तर बूड घागरी. ज्यानं खीर खाल्ली असेल त्यावेळी ही घागर पाण्यात बुडेल. सगळ्यात पहिलं माकड घागरीवर उभं राहिलं आणि म्हणालं, बूड बूड घागरी, मी खीर खाल्ली तर बूड घागरी. पण घागर काही बुडाली नाही. मग उंदीर घागरीवर बसला. तो म्हणाला, बूड बूड घागरी, मी खीर खाल्ली तर बूड घागरी. पण घागर काही बुडाली नाही. आता मांजरीची वेळ आली होती. भीत भीत मांजर घागरीवर बसली. तिचे पाय लटपटायला लागले. घागर हलू लागली. ती घाबरतच म्हणाली, बूड बूड घागरी, मी खीर खाल्ली तर बूड घागरी. भीतीने तिचे पाय कापू लागले. त्यामुळे घागर पलटी होऊ लागली आणि हळूहळू त्यात पाणी शिरू लागलं. घागर बुडू लागली. मनीमाऊ गटागळ्या खाऊ लागली. घाबरून ओरडू लागली, मला वाचवा, मला वाचवा. परत कधी खोटं बोलणार नाही. मित्रांना पुन्हा असं फसवणार नाही. मांजरीनं तिची चूक कबूल केली आणि पुन्हा कधीच खोटं बोलणार नाही अशी खात्री दिल्यावर माकड आणि उंदरानं तिला मोठ्या मनानं माफ केलं. तर अशा प्रकारे मांजरीची चोरी पकडली गेली आणि तिची फजिती झाली. गोष्ट कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.